ओम नमो नारायणाय. आपण ऐकत आहोत श्री स्वामी समर्थांच्या कथा. आज आपण अलौनी बुवांची कथा ऐकूया. श्री गुरु हिमालयातून फिरत फिरत जगन्नाथला आले. तिथे अलौनी बुवा नावाचे एक विद्वान शुद्ध आचार करणारे ब्रह्मचारी राहत होते. ते मोठे तपस्वी होते. डाकोरनाथाच्या गावात ते नित्य अनुष्ठान करत प्रेमाने रोज गीता भागवत वाचत. त्या अलौनी बुवांबरोबर आणखी 3 माणसं होती. अचानक बुवांची प्रकृती बिघडली आणि त्या तिघांनाही ताप भरला. 7 दिवस झाले त्यांना अन्न पाणी मिळाले नाही. तहान भुकेने त्यांचा जीव व्याकुळ झाला. पण लोक आपापल्या कामात दंग. धर्मशाळेत त्यांना कोणीही अन्नपाणी दिले नाही. अलौनी बुवा खरे संत, पण लोकांना त्यांची ओळख नव्हती. पण तो दीनदयाळू परमेश्वर नेहमीच भक्तांचा सांभाळ करत असतो. वृद्ध नरसिंह सरस्वती मुनींच्या वेशात स्वामी त्यांच्यासमोर प्रगट झाले आणि त्यांनी अलग पुकारला. अन्नपाणी नसल्यामुळे त्या चौघांनाही बोलता येईना. तेव्हा त्या जगन्नाथाने त्यांच्या मस्तकाला स्पर्श केला. चौघे खडबडून जागे झाले आणि संस्कृत भाषेत त्यांची स्तुती करू लागले. आपण प्रत्यक्ष जगन्नाथ अवधूत दत्तात्रय, आज आमचा पूर्ण भाग्योदय झाला म्हणून हे भवतारक पाय आम्हाला सापडले. आपण कोण, कुठे राहता? तेव्हा तो परमहंस म्हणाला, या जगात सगळीकडे आमचा अखंड वास आहे. विश्वाचे अधिष्ठान आम्हीच आहोत. तरी तुम्हाला कळावे म्हणून सांगतो. सह्याद्री पर्वत आणि गिरनार ही आमची वस्तीस्थाने आहेत. तसेच काशी, मातापूर, कोल्हापूर, कुरवपूर, औदुंबर, कारंजे, नृसिंहवाडी, गाणगापूर, कुरुक्षेत्र, हरिहर, हिमालय, 12 ज्योतिर्लिंग आणि द्वारकेतही आम्ही राहतो. जगन्नाथ सगळीकडे भरला आहे. ही प्रचिती अलौनी बुवांना देण्यासाठी प्रभू त्यांना असे म्हणाले. अलौनी बुवांनी त्यांचे पाय धरले. काया वाचा मनाने ते स्वामींना शरण गेले. तेव्हा अचानक एक चमत्कार झाला. एक शोभिवंत सुंदर विशाल असे घर आणि त्या चौघांसाठी 4 ताटे, त्यात अनेक पदार्थ आणि पक्वान्नांचे जेवण आणि बसायला पाट असे तिथे निर्माण झाले. त्यांना चौघांना स्वामींनी जेवायला सांगितले. ते अद्भुत जेवण जेवून त्यांची तृप्ती झाली. तिथे जमलेले लोक हे आश्चर्य पाहून त्या जगन्नाथाची स्तुती करू लागले. सगळे त्यांना लोटांगण प्रदक्षिणा घालू लागले. त्यांच्यामध्ये एक वेदवत्ता कर्मधर्म पाळणारा एक जन्मांध ब्राह्मण होता. त्याने भक्तीने स्वामींचे स्तवन केले आणि प्रभूंना प्रार्थना केली की ह्या डोळ्यांनी तुमचे रूप पाहायची इच्छा आहे. मला दर्शन द्या, नाहीतर हा देह ठेवण्यात काय अर्थ? त्याचा निर्धार बघून स्वामी कळवळले आणि स्वतःच्या गळ्यातला हार त्यांनी जन्मांधाच्या अंगावर टाकला. त्याने तो महाप्रसाद समजून मस्तकाला लावला आणि नेत्रांना लावला, तर त्याचे डोळे उघडले. समोर दोन्ही हात कमरेवर ठेवून उभे असलेले दत्तावधूत त्याला दिसले. त्याने प्रभूंच्या चरणी मस्तक ठेवून अपार स्तुती केली. त्यानंतर अलौनी बुवांनी आम्हाला पुनर्दर्शन द्यावे अशी विनंती केली. तेव्हा स्वामी म्हणाले, आम्ही आमच्या कार्यासाठी प्रज्ञापुरात वास्तव्य करणार आहोत. तेव्हा पुन्हा तुम्हाला दर्शन घडेल. जन्मांध ब्राह्मण म्हणाला, प्रभू, आता मला आपल्या सेवेतच ठेवा. न शोधताच आम्हाला आपण गुरु भेटलात. इतक्यात तिथे एक वृद्ध शूद्र आला आणि म्हणाला, देवा, 8 दिवस झाले माझी स्त्री हरवली आहे. खूप शोधले. त्यावर स्वामी त्याच्यावर खूप रागावले. म्हणाले, थेरड्या, 80 वर्षाचा झालास तरी अजून तुला कामवासना आहे का? तू कोण, कुठून आलास, कुठे जायचं आहे याचा तरी विचार कर. अरे तू तेली, पूर्वीचा आमचा दास आहेस. असे म्हणून शिष्यांना त्याला भस्म लावायला सांगितले. तर त्याला पूर्वजन्मीचे ज्ञान प्राप्त झाले. देवा, मी तेली म्हणून तू मला दूर लोटलेस का? मला आता या प्रपंचातून सोडवा. असे म्हणून श्रीगुरूंच्या पायी लागला.
एवढ्यात त्याची स्त्री काय आहे म्हणून पाहायला तिथे आली. त्या दोघांनी श्रीगुरूंच्या चरणी साष्टांग नमस्कार घातला. श्रीगुरूंनी त्यांना आशीर्वाद देऊन ते तिथून गुप्त झाले. हे अलवनी बुवा पुढे लोककल्याणार्थ खूप दिवस बडोद्यात पिशाचवत वृत्तीने राहिले. हे बुवा मीठ खायचे नाही म्हणून त्यांचे नाव अलवनी बुवा असे पडले होते. आज आपण इथेच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हरि ओम तत्सत.